स्वरा इंटरप्राइजेस और मराठा ब्लास्टर के बीच मुकाबला। इस बार घुटने के बल नहीं कहा जाता था बल्कि अंगूठे के बल गेंद को खेला था। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के दिशा में गेंदों को फील्ड की गई और एक रन यहां पर और आता हुआ। इसी एक रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा 9 पर, जबकि पहला ओवर प्रगति पर। गेंदबाज इस समय गेंदबाजी करते हुए विशाल शेवाले, थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ, हवाई 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 गई गेंदे सीधा 6 रनों के लिए। नाथा उर्फ नाथा भाऊ पानी की बिजनेस चालू किया आज, लग रहा है वैसा पानी पिलाने का काम कर रहे हैं। क्या बात है, क्या बात है। और इस बार ये गेंद अच्छी गेंद, तेज गति से डाला हुआ गेंद ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा सा अंदर की तरफ आती हुई, परंतु बल्ले और गेंद की कोई संपर्क नहीं। आगे का काम विकेट कीपर ने पूरा किया। अगर देखा जाए तो पहली गेंदों के ऊपर 4 रन, दूसरे गेंदों में वापस करते हुए, वापसी कर देते हुए बिल्कुल अगली गेंद फिर से एक बार, इस बार शॉर्ट ऑफ लेंथ थोड़ा सा लेग स्टंप्स के बाहर मूव किया था गेंद, जिसको कलाई के सारे खेला था। मिड विकेट पर गेंद गई, डीप मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाए, तब तक एक रन आसानी से चुराते हुए। एक और रन यहां पर जुड़ता हुआ, इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 20 पर, दूसरा ओवर प्रगति पर। इस समय मुकाबला चलता हुआ स्वरा इंटरप्राइजेस और मराठा ब्लास्टर के बीच। मराठा ब्लास्टर के गेंदबाज इस समय विशाल शेवाले, हवा में उड़ाने की प्रयास, उड़ाया, लेकिन उसके नीचे खिलाड़ी तैनात, कैच करेंगे करेंगे करेंगे, और इस तरह से कैच आउट होकर मैदान से बाहर। पहला सफलता, पहला झटका। हंसना नहीं, बचना, यहां पे बचना पड़ेगा गेंदबाज को, क्योंकि बल्लेबाज आ गए हैं। ये खतरनाक बल्लेबाज होंगे, फर्स्ट डाउन बल्लेबाज है, बिल्कुल ही यहां से अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा टीमों के लिए।
नए बल्लेबाज इस समय मैदान पे आते हुए सर्वेश पाटिल शिवालय चले। सर्वेश की एक गेंद इस बार बिल्कुल ही आगे आकर खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद है, डीप मिड विकेट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जा रहा है। एक रन लिया, दूसरा रन भी पूरा करते हुए सर्वेश आसानी से 2 रन पूरे करते हुए। किसी तरह का कोई गुंजाइश नहीं, काका थोड़ा सा ज्यादा ही उत्साहित, सुधीर जी बिल्कुल ही एक जबरदस्त अपील अवार्ड दिखाते हुए। हाँ 50+ के खिलाड़ी हैं, बिल्कुल ही लगते नहीं हैं। पेट तो पीठ में लगी हुई है, बहुत ही अच्छा फिटनेस रखते हैं अपने आप को, सुबह जल्दी उठकर दौड़ लगाते होंगे, खाने में भी कंट्रोल करते होंगे, कुछ भी ऐसे फास्ट फूड खाते नहीं होंगे। इसी कारण देखिए पेट और पीठ की जो कमर जो है वो मुझे लग रहा है 26 से 28 होगा, उससे ज़्यादा नहीं सुधीर काका की, लेकिन उम्र 50 के आसपास। इसी बीच ये गेंद, ओहो देखिए कैसे खेलने का प्रयास किए थे, कुछ अजीबोगरीब ढंग से खेलने का प्रयास किया था, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। यहाँ अंपायर तैयार है, बिल्कुल ही किसी तरह का कोई दिक्कतें नहीं होगी। ओवर की समाप्ति 2 के बाद कुल स्कोर पहुंचा 22 पर। डीजे इसके बाद जो मुकाबले खेले जाएंगे वो बिल्कुल ही ओम फ्रेश फ्रूट इम्पैक्स आने शिव शंभो। तो शिव शंभो और ओम फ्रेश फ्रूट के बीच अगला मुकाबला खेला जाएगा। दोनों टीमों के कर्णधार तैयार रहेंगे इनिंग्स ब्रेक में टॉस करने के लिए। टोटल स्कोर अभी तक हुआ है 22 रन 2 ओवर के समाप्ति के बाद। 22 22 एक खिलाड़ी के नुकसान पर 22 रन, जबकि तीसरा ओवर इस समय प्रगति पर होंगे। कमेंट्री एंड छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए बालू खिलाड़ी, बहुत ही बेहतर गेंदबाज, बहुत सालों का अनुभव क्रिकेट से, बहुत सालों का अनुभव सीबी ट्रॉफी का, CHA ट्रॉफी का, और इस समय तैयार होते हुए अनुभव भी काम करते हैं कभी कभी। बालू खिलाड़ी तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज धनंजय भोसले। बहुत ही देर से लगे हुए हैं, ओपनिंग करने के लिए आए हैं। अभी तक उनके बल्ले से अगर देखा जाए तो चौके छक्के लगे हैं, बहुत ही बेहतर बल्लेबाजी। इस बार बहुत ही बाहर जाता हुआ गेंद टप्पा खाने के बाद दिक्कतें नहीं हुई ऋषिकेश जी को, अपने दोनों पंख फैलाते हुए बताए कि ये वाइड है। अंपायर की तारीफ करनी होगी, ये जो ऑफिशियल अंपायर है इस शिवी ट्रॉफी के लिए, तीनों ही अंपायर अपना बेहतर काम कर रहे हैं। सुबह से लाजवाब अनुभव यहाँ पर देखने लायक बिल्कुल ही इस सीरीज के लिए। चले एक बार फिर से खराब गेंद हो सकती है, परंतु होगा भी, और बिल्कुल ही फिर से एक बार ऋषिकेश जी को तकलीफ देते हुए गेंदबाज बालू खिलाड़ी। कभी कभी अच्छे गेंदबाज भी गलती करने लगते हैं, और देखिए बार बार इनसे गलती हो रही है, अपने लाइन और लेंथ से भटकते हुए। इस समय लगातार 2 गेंदें वाइट, 2 रन अतिरिक्त के रूप में, और ये तीसरा वाइट, हैट्रिक का वाइट, बहुत ही खतरनाक वाइट। ये क्या बात है बालू जी, आपसे इस तरह की गलती नहीं होती है खास तौर पर, और मैं कहूंगा कुछ प्रेशर है, शायद कोई प्रेशर भी नहीं, इतना ज्यादा रन भी नहीं हुए, 22 रन बने हैं 2 ओवर में, तीसरा ओवर फेंका जा रहा है। अगर आपसे बार बार गलती हो तो मुश्किलें होगी टीम मैनेजमेंट के ऊपर। और बिल्कुल इस समय गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द, कभी कभी गेंदबाज अपने छोड़ बदल लेते हैं, इस तरह की गलती होती है तो, परंतु अपने आप पर विश्वास है बालू खिलाड़ी का, राइट आर्म राउंड द करेंगे नहीं, ओवर द ही करेंगे। चले फिर से एक बार आगे आकर गेंद को हवा में उड़ा कर खेला, गेंद दे गई सीधा पार्क ऑफ द पार्क 6 रनों के लिए। वाइड के बाद ये थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर स्लॉट पे डाले थे, एक स्टेप आगे लिए बल्लेबाज धनंजय। क्या लाजवाब बल्लेबाजी करने की तरीका, बहुत ही बेहतर स्टैंड, और आगे आकर खेला सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए। हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक बाईं तरफ आकर गेंदे गिरी, और बहुत ही अच्छा यहाँ पर एक बेहतर 6। इस 6 रनों के साथ स्कोर भी उछला। थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय किसन रामभाऊ आहेर काका आमचे, त्यांचं देखील आगमन झालंय, आणि त्यांच्या जोडीनं
आणि श्रीमान बबन आहेर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद तुषार शिंदेजी. बिलकुल ही आहेर साहेबांचं आगमन त्यांचं आपण स्वागत करतो या टुर्नामेंटच्या माध्यमातून. सीवी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून बालो खिलाड़ी बिल्कुल ही थोड़ा सा अलग. 3 वाइड है, 1 छक्का और उसके बाद 1 सफलता, यानी हर एक चीज उन्होंने इतने देर में बता दिए. 3 वाइड डालने के बाद वापसी तो नहीं कर पाए, छक्का लगा था लेकिन उसके बाद आउट किया जिस बल्लेबाज ने छक्का लगाया था. धनंजय भोसले का पारी का अंत होता हुआ मैदान से बाहर गए. 9 गेंदों का सामना किया, 19 रन बनाए, 2 छक्के और 1 चौके लगाए अपने इस इनिंग्स में. नए बल्लेबाज उनका स्थान लेने के लिए इस समय महेश येवले. देखना होगा क्या करेंगे, किस तरह की बल्लेबाजी होगी महेश येवले के द्वारा. एक सुनील येवले हैं जो बेहतरीन टीम परफॉर्मेंस करते हैं अपनी टीम के लिए. पहला मुकाबले जब खेलने आए थे तो उनके नाम शायद ही कोई जानता था, लेकिन उसके बाद CHA और CV ट्रॉफी में धमाल मचाते हुए लगातार अपना बेहतरीन प्रदर्शन करते हुए महेश येवले इस समय स्ट्राइक पर तैनात होते हुए. गेंदबाज तैयार, बालू खिलाड़ी. अगली गेंद इस बार ऑफ स्टंप्स के बाहर से अंदर की तरफ आई थी, थाई पैड पर जाकर टकराई थी गेंद. हल्की सी अपील आई थी हाउस दैट का, लेकिन लेग बाई के रूप में इस समय 1 रन और मिलता हुआ. LBW की भी जो रिक्स होती है वो भी बिल्कुल अंपायर्स के ऊपर रहते हैं निर्णय कि क्या करेंगे, कितना सोच समझ के देंगे. और पूरा सा पूरा यहाँ पे सोच समझ के दिया हुआ डिसीजन नॉट आउट का. बालू खिलाड़ी अपनी गेंदबाजी छोड़ पर, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग. विकेट कीपर के अलावा पीछे 2 खिलाड़ी. इसके बाद इस गेंद को देखा जाए तो बिल्कुल मिड विकेट की दिशा में धकेल दिया. 1 रन, दूसरा रन के लिए दौड़ना चाह रहे थे, मना किया और 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा. इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 32. 9 गेंदें आई है और ये 33. बिल्कुल ही अब एक 9 गेंद का भी रन जुड़ेगा तो 34 पे जाएंगे. फ्री हिट होंगे इस बार. इस ओवर में बालू खिलाड़ी के द्वारा कुछ बार बार गलती हो रही है. 3 वाइड डाले, फिर उन्होंने 9 गेंदे भी कर डाले और बिल्कुल ही थोड़ा सा यहां पे प्रेशर अब तैनात. आगे आकर हवा में सिक्सर. ये बोली गुर गई 6 रनों के लिए. हवा 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 हवाई सटकार. क्या बात है. और यहां पे शेर अकेले ही आता है. देखिए किस तरह से बल्लेबाजी हुई है. जंगल से निकलेंगे शेर, क्योंकि यहां पे शेर है. कभी कभी आते हैं मैदान से आवाज लगाते हैं, वो मैदान के बाहर एक शेर है रखा हुआ. इस बार सिक्सर चकास. खिलाड़ी जैसे गेंदबाज के ऊपर पहाड़, धोबी घाट के प्रचार. 23 रन लुटा डाले इस समय इस बार और ये बहुत ही बेकार. चले फिर एक बार अगली गेंद. ओहो, इस बार बल्ले से लगी है या सर पे आके लगी हो देखना होगा, लेकिन बिल्कुल ही बल्ले से लगकर अपने अंगों के ऊपर और फिर 1 रन. बहुत ही महंगा ओवर समाप्त होता हुआ इस समय. तीसरा ओवर, कुल स्कोर 47 पर पहुंचा है. बिल्कुल ही बहुत ही बेहतर, बहुत ही बड़ा ओवर बालू खिलाड़ी के द्वारा. अगर देखा जाए तो पिछले ओवर के हिसाब से 2 ओवर में जितना रन बने थे उससे ज्यादा रन इस ओवर में मिल गए, तो जिसके कारण स्कोर पहुंच गया 47 पर. पहले ओवर में 15 रन थे, दूसरे ओवर में 7 रन खर्च किया गया था, तो उसके बाद 22 पर पहुंचे. और उसके बाद इस ओवर में जिस तरह से रनें लुटाई गई और कुल 25 रन मिले थे इस ओवर में, तो जिसके कारण 47 रन आता हुआ टोटल. 3 ओवर के बाद 47. और ये फ्री हिट मिलेगा
इस गेंदों के ऊपर एक रन आया जरूर था, एक 9 का रन आया तो 2 रन एक्स्ट्रा हो जाएंगे और उसके बाद अब फ्री हिट रहेगा। 49 पर पहुंचा है अभी तक स्कोर। सनी इस बार फ्री हिट डालते हुए क्या बिग हिट आएगा फ्री हिट के ऊपर, ये देखना जरूरी है। बेल्स गिरते हुए वहां पे प्रमोद देरे और प्रमोद गलांडे दोनों ही उधर बिल्कुल ही अपने अपने जगह पर तैनात। मराठा ब्लास्टर स्वरा इंटरप्राइजेस और साथ ही ये गेंद अच्छी गेंद थी, पैर के ऊपर हवा में जरूर उठा है, फ्री हिट गेंद है, कैच होंगे परंतु आउट नहीं हो पाएंगे। 1 रन से ही संतुष्ट। दूसरे रन के लिए दौड़ लगाया, थोड़ा सा मिसफील्ड हुआ जिसके कारण 2 रन। और ये देखिए यहां एक और मिल जाएंगे। ये कहते हैं सोने में सुहागा, कभी कभी ऐसा होता है। और आज का दिन शायद अच्छा नहीं है क्योंकि आपने देखा बालू खिलाड़ी को ऊपर धुलाई हो गई। सनी इतने अच्छे गेंदबाज होने के बावजूद 9 डाल दिए। उसके बाद देखिए ये थ्रो आई तो थ्रो के ऊपर 1 यहां होना चाहिए, वहां 3 रन बन गए। तो ये आज का दिन अच्छा नहीं है मराठा ब्लास्टर के लिए। थोड़ा सा आज का दिन बेहतर नहीं, मशक्कत करनी पड़ रही है, दिक्कतें आ रही है। चले गेंदबाजी का हेलो लोअर फुल टॉस गेंद हवा में उठाकर खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद, सीधा हाथ में गेंद दे गई, मिलेगा विकेट, गिरेगा यहां पर विकेट का पतन। के लिए अपना पूरा सा पूरा काम किया हुआ है। देखिए लाजवाब बाउंड्री का जो दायरा है वो बनाए हुए हैं। डी इवेंट सीबी ट्रॉफी 2024 9वां पर्व, 9वां सीजन, 9th सीजन बिल्कुल ही 2024 में अगर देखा जाए तो इस ओवर में अभी तक 3 गेंदें शेष है। नए बल्लेबाज अमोल मात्रे के आगमन शनि के लिए बिल्कुल ही विकेट मिलेगा यहां। लगातार 2 गेंदों पे 2 विकेट। ओवर में 4 गेंदें हो चुकी है और अगर देखा जाए तो इस 4 गेंदों के अंदर ऐसा कोई बड़ा कारनामा या घटना नहीं घटी है। एक फ्री हिट आया था परंतु उसके बाद रन नहीं बने हैं। ओहो क्या बात है, क्या बात है, जिसके लिए जाने जाते हैं सनी अपने गेंदबाजी के लिए। अभी तक 5 गेंदों में अगर देखा जाए तो 3 रन आई है और 9 गेंदों के ऊपर आया था, तो बिल्कुल ही 5 रन अभी तक खर्च किए उन्होंने। 52 रन बने हैं अभी तक, 47 के बाद सिर्फ 5 रन इस ओवर में आई है। अंतिम गेंदें होगी सनी की इनिंग्स की और इस बार भी बीट किया, बिल्कुल ही कोई रन नहीं। ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बने हैं 52, जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य। तारीफ करनी होगी अंतिम ओवर में सनी की, जिन्होंने लाजवाब गेंदबाजी की अपनी टीम के लिए। टॉस के लिए मैं आमंत्रण करूंगा, अगला जो टॉस होगा वो होगा शिव शंभो और ओम फ्रेश फ्रूट इम्पैक्स। ओम फ्रेश फ्रूट इम्पैक्स और साथ ही शिव शंभो दोनों टीमों के कैप्टन आएंगे टॉस करने के लिए।
इनिंग्स का समाप्ति होता हुआ तो बिल्कुल ही तुषार जी अगले इनिंग्स के लिए आपका माइक्रोफोन पर सुनाई देगी मराठी की मातृभाषा का सुमधुर वाणी, महाराष्ट्र का बुलंद आवाज हमारे तुषार सिंधे जी। हॅलो, अमोल शेठ बोडके यांच्या शुभ हस्ते टॉस उडवण्यात येईल. ओम फ्रेश आणि शिवशंभो दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शिवशंभो आणि ओम फ्रेश फ्रूट दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अमोल बोडके यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. तरी या सीबी ट्रॉफीसाठी प्रथम पारितोषिक आहे ते 55,555 रुपये ते देऊ केलंय जय माता दी ग्रुप नावाशिवा सचिन शेठ मुळे यांच्या माध्यमातून ते प्रथम पारितोषिक आलेलं आहे. त्यांचाही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. द्वितीय पारितोषिक आलेलं आहे 44,444 रुपये युवराज शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून 44,444 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं मी सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तृतीय पारितोषिक आहे ते 33,333 रुपयाचं ते आलेलं आहे. गोपीनाथ शेठ शिंदे आणि बडेलालजी मिश्रा यांच्या माध्यमातून त्यांचं सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. चतुर्थ पारितोषिक आहे 33,333 रुपयाचं संजय शेठ आहेर आणि राम शेठ बोडके यांच्या माध्यमातून ते बक्षीस आलेलं आहे. त्यांचे मी सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. पंडित जी धन्यवाद भोर साहब. अगला मुकाबला खेले जाएंगे बिल्कुल इस शिव शंभो 11 और ओम फ्रेश फ्रूट्स इंपेक्स के द्वारा. तो दोनों के कैप्टन यहाँ पे उपस्थित है. टॉस का कॉल करेंगे किरण. बिल्कुल ओम फ्रेश के कैप्टन हेलो टेल आई है तो टॉस जीता है सतीश देवकर जी. क्या फैसला है यहाँ पे? पहले फील्डिंग लूंगा मैं. बिल्कुल ही पिछला मैच में बेहतर प्रदर्शन था. किरण थामा एक मिनट. जिस तरह से प्रदर्शन हुआ था उसी को दोहराने का कोशिश करना चाहेंगे और इस बार फिर से आपने क्षेत्ररक्षण लिया तो कितने रनों के अंदर चाहेंगे ओम फ्रेश के ऊपर दबाव डालने का? देखिए कम से कम रन में रोकना पाएंगे उनको 40 तक रोकना चाहिए कि हम लोग इजी से मार सके. धन्यवाद. बेस्ट लक मॅच सतीश जी. किरण पहिला भेटला ती धावापर्यंत काढणार. 50 ते 55 धावांचं टार्गेट ठेवायचा प्रयत्न करेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय करणार? फिल्डिंग घेणार होतो. थैंक यू. बेस्ट लक टू नेक्स्ट मैच. चलते हैं कमेंट बॉक्स में. अमोल शेठ बोडके यांचाही छोटासा सन्मान सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. कॅमेरा
सर्व सीएचे बांधवांचं मी सीबी ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आत्तापर्यंत आपण दिलेलं योगदान अमूल्य आहे. उद्याही आपण अशाच प्रकारे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार अशी मी आपणाला विनंती करतो. या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य केले ते अशोक शेठ खोसे, भाऊशेठ साळुंके आणि संतोष शेठ पांडे यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हॅलो, मराठा ब्लास्टर संघ एक विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. मराठा ब्लास्टर आपला खेळाडू नाहीये, त्यामुळे खेळाडूंची नाव माहीत होत नाहीयेत. विनंती, आपला 12वा खेळाडू किंवा अतिरिक्त खेळाडू लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. थोडं धावत या, ही विनंती आहे. मराठा ब्लास्टर पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानावरती आहेत. आपण पाहतो मिडा क्षेत्रामध्ये चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. आशा सोडली होती, परंतु असं म्हणतात ना की चाव्यांचा जर गुच्छ असेल, शेवटच्या चावीपर्यंत गेलं पाहिजे आणि शेवटची चावी देखील कधी कधी टाळा खोलू शकते, परंतु तिथपर्यंत तुमची जाण्याची जिद्द असायला पाहिजे. आणि असं म्हणतात ना, मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, देवतारी त्याला खून मारी. ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. आणि फलंदाज मात्र मैदानावरती बालंबाल बचावलेत. आशा सोडली होती, परंतु इथे मात्र आपण पाहतोय सुखरूप अजून देखील मैदानावरती आहेत. एक धाव देखील आली आहे आणि पहिली धाव धावपलकावरती असेल. आपण पाहतोय एक धाव धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. आपण पाहतोय 24 बॉल आणि 53 धावेंची आवश्यकता आहे. 24 गेंदे और 53 रनों की अभी भी दरकार है. 24 चेंडू आणि 53 धावेंची आवश्यकता आपण पाहतोय मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीमान सागरभाऊ पाटील, कामोठे क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं आगमन झालंय. आणि श्रीमान सुशांत पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. परेशजी म्हात्रे देखील आहेत. आणि या तीनही मान्यवरांना विनंती, आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यासोबत आपण पाहतोय आपल्या मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी आबासाहेब भोर असतील, मी असेल, आमचे काकाश्री आदरणीय किसनजी आहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि विनंती आहे की आपण या ठिकाणी किसनजी आहेर साहेबांचा देखील सन्मान आपण करायचा आहे. यावेळेस मात्र बॉलला लॉफ्ट केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये, खूप दूरवरती लांब लचक षटकार, 6 धावा.
या ठिकाणी श्रीमान बबन आहेर यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. श्रीमान विश्वनाथ झिंजार साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. गारखेंडी गावचे माजी चेअरमन आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, मिस झाला बॅटर कडून, मिस झाला विकेट कीपर कडून, बॉल रॉंग ऑफ रिजनला ट्रॅव्हल होतोय. हा असेल सीबी ट्रॉफी 4 चौकार. थँक्यू 24 मध्ये 53 पाहिजे होत्या, 18 मध्ये 46. यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये, किती दूर जाईल पाहायचंय. हवेत तर उंच गेलाय आणि फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. इट्स मॅक्सिमम सिक्सर. 6 धावा आल्यात. इम्पॅक्ट होता. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती आहे. 24. थँक्यू. चला पाणी मैदानावरती घेऊन जायचं विनंती आहे. थोडंसं घाईनं जा, वेगाने पाणी घेऊन जा आणि अति प्रचंड वेगाने मैदानाच्या बाहेर या, ही विनंती आहे. श्रीमान संतोष शेठ पांडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलं गेलंय. आपण पाहतोय टी शर्ट सौजन्य, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय नावं आहेत श्रीमान अशोक शेठ खोसे, श्रीमान भाऊशेठ साळुंके आणि श्रीमान संतोष शेठ पांडे. साहेबांना विनंती या, आपण त्यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. चला 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 24 आणि 12 मध्ये 29 बनवायच्यात. पहिल्या 12 मध्ये 24 आल्यात. 12 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय रोहन आणि प्रमोद डेरे ही जोडी मैदानावरती आहे. 12 बॉल आणि इथे धावांची आवश्यकता असेल ती मात्र 29 आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का हे चित्र इथून देखील पाहायचंय. थोडीशी घाई करा, विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघ, थोडीशी घाई करा मैदानावरती. 12 मध्ये अजून देखील 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचेल यामध्ये शंका नाहीये. 12 बॉल आणि अजून देखील 29 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. मिळेल केवळ
एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहे. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक बॉल नंतर रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 28 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 28 धावा अजून देखील आवश्यक आहेत. आपण पाहतोय 53 धावांचं लक्ष होतं. 11 बॉल 28 धावा. प्रमोद डेरे ऑन स्ट्राईक नाव. खरं तर पारनेर तालुक्यामधला हा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती तो आहे प्रमोद डेरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मे बी एज असावं. थोडंसं साऊंड आपण पाहिला परंतु बॉलला कलेक्ट करू शकले नाही आणि हा बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. डॉट बॉल नंतर इक्वेशन बदललं गेले. आपण पाहतोय 10 मध्ये 28 धावेंची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 28 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. हार्ड लेंथ वरती गोलंदाजी करतायत आणि बॉल तिथून राईज होतोय आणि ज्या वेळेस आपण पाहतोय बॉडी लेंथ बाउन्सर तुम्ही पाहिलाय आणि ज्या वेळेस लेंथ वरती बॉल पडेल राईज होईल. तुम्हाला फलंदाज म्हणून नेहमीच कठीणाई येताना या खेळामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलंय. कारण लेंथ वरती पडलेला बॉल ज्यावेळेस राईज होतो ऍडजस्टमेंटसाठी खूप कमी टाइम मिळतो किंवा रिॲक्शन टाइम खूप कमी असतो. यावेळेस मात्र फटका उंच हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहे. घरपोच सेवा दिली आहे आणि प्रमोद डेरे देखील माघारी परततील. 1 मोर विकेट. खेळाडू बाद. नाही आपण पाहतोय 8 बॉल आणि 28 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये गेलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय एक चांगला सैल टिपला गेलाय. 1 मोर विकेट आपण पाहतोय. खेळाडू बाद असतील आणि आपल्या मंचावरती आपण पाहतोय श्रीमान सागरभाऊ पाटील जे की कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या मंचावरती आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद ते देखील घेत आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय सीबी ट्रॉफीसाठी त्यांचं देखील अतिशय महत्वाचं योगदान आहे आणि आपल्या मंचावरती ते देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. खरं तर ग्रामीण क्रिकेट असेल मग शहरी भागातलं क्रिकेट असेल आणि कामोठ्याच्या क्रिकेटला आपण पाहतोय शिस्त लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रीमान सागरभाऊ पाटील आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ते आपल्या मंचावरती आहेत. त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय सुशांत पाटील, परेशजी म्हात्रे आणि तिघही आता आपण पाहतोय ही त्रिमूर्ती सध्याच्या घडीला क्रिकेटचा आनंद आपल्या मैदानावरती घेते. आपण पाहतोय सत्यकुंज कॉम्प्लेक्स मित्रमंडळ कामोठे, नवनाथजी धनावडे, सचिनजी पाटील आणि रमेशजी सैतोडेकर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. श्रीमान संजयजी कडू साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि या चारही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण पाहतोय श्रीमान आबासाहेब भोर देखील त्या सोसायटीचे भाग आहेत परंतु सर्वांची साथ खरं तर त्यांना मिळते आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी. सर्व सीएचे बांधव असतील आणि त्यांना इतर बांधवांची देखील साथ मिळते. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. खरं तर आमचे सर्व आयोजक असतील त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती ही स्पर्धा आयोजित केलेली आपण पाहतोय. अजून देखील आपण पाहतोय 6 मध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी एकाकी होताना पाहायला मिळते. 6 बॉल 25 धावा. मराठा ब्लास्टर संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये आणि सोरा एंटरप्राइजेस हा संघ थोडासा आता पुढे पाहायला मिळतोय.
खरं तर सर्व आयोजन कमिटीचे देखील कौतुक केलं पाहिजे. त्यामध्ये आपण पाहतोय श्रीमान आबासाहेब भोर, श्रीमान सुधीरजी जाधव, विनोदजी वाणी, गोरखजी शिंदे, कैलासजी सर्जिने, रामजी बोडके, निलेश गलांडे, दत्ता भालेराव, मंगेश जाधव, अतुल औटी, दिनकर लोखंडे, सुरेश डोंगरे, तुषार कुटार, चंदू शेटे, अजय गलांडे आणि सचिन देशमुख यांची देखील भूमिका महत्वाची राहिली आहे. अमर पवार देखील आहेत बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या खडीला. सहा मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 55,555 रुपये दिलं गेलंय आणि त्यासोबत आकर्षक चषक देखील आम्हाला मिळाले. जय माता दी ग्रुप नावासेवा क्रमांक 2चं पारितोषिक मिळालंय 44,444 रुपये ते आम्हाला मिळालंय. मान्य श्री युवराज सेठ चव्हाण बॉल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत बॉलच्या पाठीमागे येण्याचा. बॉलला रोखतील, फेकी करतील, तोपर्यंत मिळतील धावा 2 आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. इथून देखील आपण पाहतोय 5 बॉल आणि धावेंची आवश्यकता असेल ती मात्र 23. 5 बॉल 23. लक्ष थोडंसं कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. यावेळेस मात्र ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये केलाय प्रहार. सीबी ट्रॉफी सिक्सर. 6 धावा. स्वतःला सांगतोय की आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि सध्याच्या खडीला तो मैदानावरती उभा आहे. अजून देखील आपण पाहतोय बॉल शिल्लक असतील 4-17 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 17. इथून मात्र आपण पाहतोय कोणता संघ जिंकेल हे चित्र मात्र पाहायचंय. 4 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 17. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅटरची दांडी 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 गुल विकेट. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. आपण पाहतोय क्रमांक 7 वरती निलेश मैदानावरती दाखल झालेत आणि 3 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. मैदानावरती स्वतःला सांगावं लागेल फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रुक रख खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. प्रयत्न करावे लागतील. अजून देखील 3 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. निलेशकडे हिरो बनण्याची संधी आहे परंतु त्यासाठी 3 बॉल मध्ये 17 मारावे लागतील. 3 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता. पुढचा बॉल एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 कंसेक्युटिव्ह विकेट इन अ रो. थँक्यू. श्रीमान संतोष शेठ मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. श्रीमान संतोष शेठ मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून साहेबांचं आपल्या मंचावरती हार्दिक स्वागत आहे. विनंती साहेबांनी या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर कंसातले दाणे जसे दाणेदार असतात तशी काही माणसं बाणेदार असतात आणि असे असणारे श्रीमान संतोष शेठ मोरे साहेबांना विनंती आहे या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. अगदी बॉल डीप मध्ये जातोय. बॉलच्या दिशेने मात्र खेळाडू आलेत. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुढचा बॉल आणि बॉल मात्र आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये आलाय.